तर होते असं की एका साध्या हॉटेलमध्ये पोलिसांची रेड पडते. आज सापडतात दोन अभिनेत्री, एक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आणि काही संशयास्पद कॅमेरे. आता तुम्हाला वाटत असेल की एखाद्या वेब सिरीजची किंवा शूटिंगचं काम सुरू असेल, पण पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि समोर आलेली माहिती खूपच धक्कादायक होती. कारण हे प्रकरण फक्त शूटिंग पुरतं मर्यादित नव्हतं. नेमकं काय घडलं, चला डिटेल मध्ये जाणून घेऊया. नमस्कार, मी सपना. स्वागत आहे तुमचं माझी बातमी या चॅनलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करून घ्या. मित्रांनो, मुंबईच्या गिरगाव भागातल्या एका साध्या हॉटेलवर 27 जूनच्या पहाटे मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने छापा टाकला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. रेड दरम्यान पोलिसांना 3 महिला सापडल्या. त्यापैकी एक मराठी अभिनेत्री, एक बंगाली अभिनेत्री आणि तिसरी एक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट होती. कारण कलाकार, मेकअप आर्टिस्ट आणि हॉटेल हे कॉम्बिनेशन काही नवीन नाही. पण पुढे जे समोर आलं त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. पोलिसांना हॉटेलच्या काही खोल्यांमध्ये कॅमेरे सापडले. त्यामुळे सुरुवातीला असं वाटलं की कदाचित इथे एखादं शूटिंग सुरू असेल. पण चौकशी जशी जशी पुढे गेली तसं प्रकरण वेगळ्याच दिशेने वळायला लागलं. प्राथमिक तपासात इथे देह विक्रीशी संबंधित व्यवहार सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. एक महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही अभिनेत्रींना आरोपी म्हणून नाही, तर पीडित म्हणून पाहिलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना जास्त पैशांचं आमिष दाखवून या जाळ्यात ओढलं गेलं असावं. त्यामुळे त्यांची चौकशी झाली, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग या सगळ्या मागे कोण होतं? पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणात मुख्य भूमिका बजावली ती मेकअप आर्टिस्टने. मनोरंजन क्षेत्रातील ओळखींचा वापर करून तिने या महिलांशी संपर्क साधला आणि त्यांना या व्यवसायात आणल्याचा आरोप आहे. त्यामुळे सध्या पोलीस तिची सखोल चौकशी करत आहेत. याच दरम्यान काही माध्यमांमध्ये एका रात्रीसाठी लाखो रुपयांची डील होत होती, अशी ही बातमी समोर आली. पण या गोष्टींची अजून अधिकृत पुष्टी झालेली नाही. पोलीस सध्या आर्थिक व्यवहार तपासत आहे आणि या नेटवर्क मध्ये अजून कोण कोण आहे याचाही शोध घेत आहे. पण या सगळ्या प्रकरणातला सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. हॉटेलमध्ये सापडलेले कॅमेरे नेमके कशासाठी वापरले जात होते? खरंच तिथे शूटिंग सुरू होती का, की त्यामागे आणखी काही मोठं रॅकेट, ब्लॅकमेलिंग किंवा खंडणी सारखा प्रकार दडलेला होता? याच उत्तरांचा शोध आता पोलीस घेत आहे. मित्रांनो, या प्रकरणात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणती अभिनेत्री होती हा मुद्दा नाही, तर मनोरंजन क्षेत्रात कामाच्या शोधात आलेल्या लोकांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं, हा खरा विचार करण्याचा विषय आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे आणि पुढच्या काही दिवसात अजून काही धक्कादायक गोष्टी समोर येणार आहेत. आता या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? हॉटेलमध्ये सापडलेल्या कॅमेरा मागचं खरं कारण काय असू शकतं? तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.